अरे वा मम्मा, हे तर लेमन कोरिएंडर सूप तर खूपच छान दिसतात. हेल्दी असं मी हे सूप बनवलंय तुझ्या आवडीचं. आता मी ह्याला टेस्ट करून बघू का ग मम्मा? हा बघ ना, टेस्ट करून बघितलंच पाहिजे, त्याशिवाय कसं कळणार कसं झालेलं आहे. छान झाले खूपच. खूप छान झालंय ना. हॉटेलपेक्षा पण. हा, काय होतं थंडीच्या दिवसामध्ये अगं सर्दी, खोकला, टेम्परेचर असे आजार होत असतात थंडीमुळं. आणि ते आजार टाळण्यासाठी आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सूप्स आहेत ना ते घेतले पाहिजेत. त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा एक सूपची रेसिपी लोड केलेली आहे. मुगाचं कडण किंवा मुगाचं सूप. 6 महिन्यांच्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत आपण हे कोणालाही देऊ शकतो. आणि हे जर रेग्युलर घेतलं तर आपल्याला हे सगळे आजार जे आहेत थंडीमुळे होणारे, अंगदुखी, सर्दी, खोकला, टेम्परेचर, हे आपल्याला टाळता येतात. आणि आजारी पडल्यानंतरही मुगाचं कडण खूप उपयोगी आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्की करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये हे माझं तिसरं सूप आहे. दुसरं मी टोमॅटो सूप सांगितलं आणि तिसरं आहे लेमन कोरिएंडर सूप. थंडीच्या दिवसामध्ये असे वेगवेगळे सूप्स आपल्याला प्यायला छानही वाटतं, बॉडी वॉर्म राहते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे लेमन कोरिएंडर सूप जे आहे ते स्टेप बाय स्टेप हेल्दी घरच्या घरीच कसं बनवायचं ते. आता हे सूप कसं करायचं हे मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचे सूप कसे झाले. आय एम वेलकम टू नंदजुनी किचन. आता माझी मम्मी सांगणार आहे ही रेसिपी कशी करायची. लेमन कोरिएंडर सूप करण्यासाठी मी इथं देशी कोथिंबीर घेतलेली आहे. ती देशी कोथिंबीर निवडल्यानंतर जे देठ आणि मुळं राहतात ना ते पाण्यामध्ये भिजत घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय काय साहित्य लागेल बघा. आपल्याला एकदम बारीक चॉप केलेलं गाजर घ्यायचंय. त्याच्यानंतर बारीक चॉप केलेली फरसबी, एकदम बारीक चॉप करून घेतलेली हिरवी मिरची आहे. इथं एक मिरची घेतली, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एकदम बारीक चॉप केलेला लसूण आहे 1 चमचा आणि 1 चमचा एवढा आल्याचा किस आहे. तो पण आल्याचा किस न घेता तुम्ही बारीक चॉप करून आलं घेतलं तरी चालेल. कोथिंबिरीची कोवळी देठ एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत. अर्धा चमचा एवढी मिरपूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गूळ आहे. 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेले स्लरी करण्यासाठी आणि लिंबू घेतलेले, ह्याचा आपण रस वापरणार आहे. अर्ध्या लिंबाचा रस घेतला तरी चिकार होतो. आता बघूया आपण काय प्रोसिजर आहे ह्याची. ही देठ थोडी आपण ठेचून घेऊया. ताटामध्येच थोडी बत्ता असेल ना त्या बत्त्याने आपण ठेचून घ्यायची. देशी कोथिंबीर असल्यामुळे याचा वास खूप छान येतो. आणि देठ आपण खात नाही, ह्या देठांचा रस खाल्ला गेला पाहिजे. शरीर शुद्धीसाठी हे उपयोगी आहे आपल्या. आता ही ठेचलेली देठ आपण एका भांड्यामध्ये घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये 4 वाट्या एवढं पाणी टाकायचं आपल्याला. 4 वाट्या म्हणजे 4 कप एवढं पाणी टाकलंय. आता हे आपण गॅसवर ठेवून गॅस ऑन करूया. ह्याचं आपल्याला सूपसाठी पाणी म्हणजे स्टॉक तयार करायचं, हे आपण उकळून घेऊयात. पदार्थांमध्ये स्वाद आणि सजावटीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर गुणधर्माने समृद्ध आहे. याच्यामध्ये लोह, खनिजे, व्हिटॅमिन ए, सी, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट आणि फायबरही असतात. देठ आणि मुळं यामध्ये तर भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात आणि त्यामुळे या सूपमध्ये देठ आणि मुळं शिजवून त्याचं पाणी आपण वापरणार आहे. लाईट ग्रीन कलरचं मस्त असं हे पाणी स्टॉक तयार झालेलं आहे. कोथिंबीर रसाच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते. त्याच्यानंतर ताप कमी होण्यास मदत होते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत नाही. रक्त पातळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्तातील इन्सुलिनचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. त्यामुळे मधुमेहींसाठी हे एक वरदान आहे. आता मी कढई गरम करून त्याच्यामध्ये 1 पळी एवढं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चॉप केलेला लसूण टाकलेला आहे. हाय फ्लेम वरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. लसूण थोडा वेळ परतला की त्याच्यामध्ये आल्याचा किस टाकून घेतलेला आहे. 1 चमचा एवढा आल्याचा किस टाकलेला आहे.
हे परतत आलं की याच्यामध्ये आपण 1 बाय 1 भाज्या ऍड करतोय. पहिल्यांदा आपण चॉप केलेलं गाजर घातलंय. आता आपण बारीक चॉप केलेली फरसबी ऍड केली. त्याचबरोबर 2 मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण खूप सूप तिखटही छान लागत नाही. आणि कोथिंबिरीची जाड परंतु मऊ देठ आपण बारीक चिरलेली आहेत. त्यातली अर्धी देठ मी इथं ऍड करून घेतलेली आहेत. आणि फास्ट गॅसवरती हे सतत हलवत हलवत परतायचं, की जेणेकरून काय होतं, आपण जे तेल टाकलंय ना फास्ट गॅसवरती, त्याचा एक स्मोक तयार होतो आणि तो स्मोकी फ्लेवर ह्या भाज्यांना येतो. क्रंची आणि स्मोकी फ्लेवरच्या भाज्या सूपमध्ये छान लागतात. चिमूटभर हळद ऍड केली, त्याच्यामुळं लेमन कलर येतो आपल्या सूपला. थोडंसं मीठ टाकते भाज्यांना चव येण्यासाठी. आणि फास्ट गॅसवरतीच, मी गॅस अजिबात बारीक केलेला नाही. हे आपण फास्ट गॅसवरती करतोय म्हणून जाड तळाची कढई घ्यायची. नाहीतर भाज्यांना करपट वास येतो. एकदम जाड तळाची कढई आहे आणि मोठी आहे, की फास्ट आपण त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये जी पळी आहे किंवा काय तुम्ही हलवायला घेतला असेल, स्पॅच्युला असेल, उलटण असेल, ते आपल्याला फास्ट हलवता येतं. मी पळी घेतली की सर्व्ह करायला पण आपण तेच वापरू शकतो. 1 मिनिटभरासाठी हे सतत हलवत हलवत आपण भाज्या परतून घेतल्या. आता आपण तयार केलेला हा औषधी गुणधर्माचा जो स्टॉक आहे तो याच्यामध्ये ऍड केला. साधारण 3 वाट्या एवढा स्टॉक आपला हा तयार झालेला आहे. थोडंसं गरम पाणी ऍड करूयात. 1-1.5 वाटी एवढं मी गरम पाणी ऍड केलं. आणखीन थोडं करूया, कारण आपण सूप उकळून घेणार आहे. 4 व्यक्तींसाठी पुरेसं एवढं हे सूप तयार होतं. कन्सिस्टन्सी आणि कलरही बघा खूप छान झालेला आहे. हे सूप उकळत असताना त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करूयात. 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे पाणी टाकून त्याची स्लरी तयार केलेली आहे. आता सतत ढवळत ढवळत ही स्लरी ऍड करून घेऊयात. बघा कलर काय छान दिसतोय. सतत ढवळायचं स्लरी टाकताना, नाहीतर ते तळाला जाऊन बसतं कॉर्नफ्लॉवर. आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची आपण स्लरी ऍड केली, त्यामुळे 3-4 मिनिटापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा छान अशी कन्सिस्टन्सी असणारं छान रंगाचं आपलं सूप तयार होणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गूळ आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर आपण ऍड केलेली आहे आणि उरलेली कोथिंबिरीची देठ. आता हे थोडा वेळ आपण उकळून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं. एक 3-4 मिनिटं आपण उकळून घेऊयात. छान असं कन्सिस्टन्सीचं सूप तयार झालं. 3-4 मिनिटापर्यंत हे सूप आपण छान उकळून घेतलेले. 1 चमचा एवढा लिंबाचा रस ऍड करूयात. शेवटी ऍड करायचा हा. थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूयात. म्हणजे छान औषधी गुणधर्म असणारं आणि परफेक्ट चवीचं सूप तयार झालं आपलं. परफेक्ट झालेलं हे लेमन कोरिअँडर सूप आपण सर्व्ह करूयात. त्याचा रंग आणि चव एकदम अप्रतिम आणि शिवाय हे औषधी गुणधर्म असणार आहे. कारण आपण काय केलंय ह्याच्यामध्ये कोथिंबिरीची देठ आणि मुळं ठेचून त्याचं पाणी घालून छान स्टॉक तयार करून घेतलेला आहे आणि त्या स्टॉकचं हे सूप बनवलेलं आहे. त्यामुळे कोरिअँडरचा परफेक्ट फ्लेवर आणि शेवटी लिंबू टाकलेला आहे. त्यामुळे लेमन कोरिअँडर हे परफेक्ट सूप आपलं तयार झालंय. तुम्ही असंच औषधी गुणधर्म असणारं सूप घरच्या घरीच तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं सूप कसं होतंय. भेटूया परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.